आणि त्याला हेमॅटोपॉटिक हेमॅटोपोयोटिक स्टेम सेल्स, लक्षात आलं. आता तो मेडिकल शब्द आहे, हेमॅटोपोयोटिक स्टेम सेल्स. तर ते तुमचे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार करत असतात, लक्षात आलं. आणि तुमचा येलो बोन मॅरो जे आहे की नाही, तर ते तुमच्या फॅट सेल्स वगैरे आहेत की नाही, आणि ते ॲडिपोसाइट्स म्हणजे तुमच्या चरबीच्या पेशी, फॅट सेल्स, ते गरजेचे पण असतात ना फॅट सेल्स. चरबीच्या पेशी, चरबी साठवून ठेवायची असते, ऊर्जा तुम्हाला साठवून ठेवायची असते, लक्षात आलं. चरबीला घाबरायचं कारण नाही आहे. हा, वाढलेली चरबी, अतिरिक्त चरबी आपल्याला नको असते, पण तुम्हाला नंतर तुम्ही काय रात्री काय झोपेत काय खाणार पिणार असता काय, तर तुम्हाला ऊर्जा स्टोअर करायची असते, तर ती तुमच्या सेल्स, ॲडिपोसाइट्स सेल्स असतात, म्हणजे तुमचे स्टोअर करायची फॅट्स, स्टोअर करायची ग्लायकोजनच्या रूपाने. तिथं आपण कसं ह्याच्यामध्ये स्टोअर करतो लिव्हरमध्ये किंवा तुमच्या मसल्समध्ये, तसं चरबीची जी असते ती तुमच्या पेशीमध्ये साठवली जाते ॲडिपोसाइट सेल्समध्ये. आणि दुसरे स्टेम्स असतात मिझल स्टेम सेल्स. मिझल स्टेम सेल्स, आता ही नावं आहेत त्याची, लक्षात आलं. आता ह्या दोन याचा काय उपयोग होतो की नाही आपल्याला, तर ते पुढे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. जर समजून घेऊन त्याच्यावर काम केला की नाही, तर तुम्हाला इथं हे जे नॉलेज दिलं जातं, लक्षात आलं, नुसतं न्यूट्रिशन नाही आहे, विथ नॉलेज ज्यावेळी करता, मग तुम्हाला लक्षात येणार आहे की मी काय खायला लागलोय ते हेल्दी आहे का अनहेल्दी आहे. आणि अनहेल्दी जर असेल तर पुढे जाऊन माझा तो धातू कसा परिणामकारक, त्याच्यावर विपरीत परिणाम होणार आहे, माझं आरोग्य बिघडणार आहे. लगेच कुणाचं आरोग्य बिघडत नाही. तर ह्याच्यामध्ये होमॅटोपॉयसिस, आता रक्त तयार होण्याची प्रक्रिया. होमॅटोपॉयसिस म्हणजे ते तुमच्या बोन मॅरो मध्ये रक्त तयार होत असतं, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रक्त. होमॅटो म्हणजे रक्त आणि पॉयसिस म्हणजे तयार होण्याची प्रक्रिया, रक्त तयार होण्याची प्रक्रिया, लक्षात आलं, त्याला म्हणायचं होमॅटोपॉयसिस. आता आपल्या शरीरामध्ये रोज रोज 10 बिलियन नवीन ब्लड सेल्स तयार होतात, 10 बिलियन, लक्षात आलं. हे रोज तयार होतच असतात. तुमच्या 13 दिवस तुमच्या पांढऱ्या पेशींचं आयुष्य असतं, 3 महिने 120 दिवस तुमच्या तांबड्या पेशींचं आयुष्य असतं, लक्षात आलं. तर त्यामुळे ह्या नवीन पेशी तयार होणार आहेत, जुन्या मरणार आहेत, ते चालूच असते प्रोसेस. आणि तसं 10 बिलियन नवीन तुमच्या ब्लड सेल्स तयार होत असतात. हेल्दी माणूस जो हेल्दी आहे, ज्याला काय कुठला प्रॉब्लेम नाही आहे, निरोगी माणसाच्या शरीरामध्ये, मग आपण रोगग्रस्त असतो, पेशंट असतो. मग हे जी प्रपोर्शनली तुमच्या नवीन तयार व्हायची जी प्रोसेस असते पेशी तयार व्हायची, तर ही थोडी गती कमी राहते, आणि म्हणून आपलं आरोग्य काय बिघडत असतं. आणि मग ह्या स्टेम सेल्स असतात की नाही, तर त्या स्टेम सेल्स कुठल्या प्रकारच्या पेशी तयार करू शकतात, स्टेम सेल्स कोणत्याही प्रकारच्या पेशी त्या तयार, ही प्रोसेस आहे बॉडी मधली. तर आता होमॅटोपॉयसिस मध्ये की नाही 3 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये फॉर्मेशन, डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये आहे डिफरन्शिएशन. फॉर्मेशन म्हणजे पेशी तयार व्हायला पाहिजे, मग कुठं तयार होणार, बोन मॅरो. मग कशापासून तयार होणार, परत पहिला मुद्दा तिथेच येतो,